मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, सावलीचा रंग काळाच का असतो? सावली म्हणजे प्रकाशाचा अभाव आणि जिथे प्रकाश नाही तिथे अंधार. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, हत्ती हा असा एकमेव प्राणी आहे जो उडी मारू शकत नाही. आपण दररोज सुमारे 70,000 विचार करतो. त्यातले बहुतांश विचार हे कालचेच पुन्हा असतात. तुम्हाला विचार येतात का मित्रांनो? कमेंट करून सांगा. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहित होती का, केळ हे फळ नसून गवताचा एक प्रकार आहे. कारण केळीचं झाड हे गवताच्या वर्गामध्ये येते. मित्रांनो, मनुष्याचा मेंदू हा 5 वॅटच्या बल्बएवढी ऊर्जा वापरतो. एवढ्या कमी ऊर्जेत मेंदू अविश्वसनीय कामगिरी करतो. आपण आकाशामध्ये जे तारे पाहतो त्या प्रत्येक ताऱ्याची चमक ही लाखो वर्षापूर्वीची असते. म्हणजे कदाचित तो तारा आज अस्तित्वात नसू शकते. तुम्हाला ही गोष्ट कोणत्या वयामध्ये माहीत पडली मित्रांनो? कमेंट करून सांगा. मित्रांनो, तुम्हाला आज आपल्या नाकाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मनुष्याचे नाक हे 1 ट्रिलियन वेगवेगळे वास ओळखू शकते. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का, पृथ्वीवर दर सेकंदाला 4 बाळ जन्माला येतात. तुम्हाला माहित आहे का, नमस्कार करायचे फायदे काय आहे? भारतामध्ये नमस्कार हा अभिवादन करायचा पारंपरिक प्रकार आहे. विज्ञान सांगतं दोन्ही हाताचे बोट जोडल्याने मेंदूतील नसा सक्रिय होतात. घरामध्ये दररोज दिवा का लावतात? घरामध्ये दररोज दिवा लावण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. दिव्याचा प्रकाश हा सकारात्मक ऊर्जा पसरतो आणि वातावरण शुद्ध करतो. एक संशोधन असं सांगते की पाश्चिमात्य देशामध्ये संडासानंतर टिश्यू पेपर वापरतात, पण भारतात पाणी वापरतात आणि हे अधिक स्वच्छतेसाठी फायदेशीर असते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये अनेक घरामध्ये जमिनीवर झोपण्याची परंपरा आहे. पण याचे खूप फायदे आहे. जमिनीवर झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि रक्तप्रवाह चांगला होतो. हिंदू धर्मामध्ये खाण्यापूर्वी प्रार्थना का करतात? अन्न खाण्यापूर्वी प्रार्थना करणे ही एक मानसिक तयारी आहे. यामुळे मन शांत होतं आणि अन्न योग्यरित्या पचतं. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, योगाची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली होती? योगाची सुरुवात ही आपल्या देशामध्ये झाली होती. योग ही भारताची देण आहे. आज संपूर्ण जग योगाचे महत्त्व समजून घेत आहे.